हिरामन आणि सावरोली संघाकडून दुसरं षटक हिरामन याचं वैभव याने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आणि दुसरं षटक हिरामन हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बीट होतोय, काहीसा दबाव सारंगपुरी संघावर. पॉवर प्लेचं षटक काहीसा फायदा उचलू शकत नाही. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात, परंतु डॉट होतोय. वारंवार निर्धाव चेंडू, खूपच खराब फलंदाजी. लगातार दुसरा चेंडू डॉट. आणि चांगला असा कट केलेला चेंडू, परंतु तिथे एक धाव चोरण्याच्या नादात गडी बाद. सारंगपुरी संघाला लागणारा तिसरा धक्का. हिरामनची सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू आणि चांगला असा टोळवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात, परंतु तिथे एकच धावेवर समाधान. चांगली अशी क्षेत्ररक्षक आणि कृपया पिचच्या बाहेरून धावायचं आहे. पुढील चेंडू हिरामन याचा महेश साठी आणि उंचावरून मारण्याच्या नादात, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. काहीसा धावसंख्या वाढवायला लागणार आहे. ती सारंगपुरी संघाला चांगला असं टार्गेट सेट करावं लागणार आहे आणि यासाठी चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे ती सारंगपुरी संघाला. महेश आणि भरत याला. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट आणि तिथे थोडस फंबल होतोय क्षेत्ररक्षक, परंतु एकच धाव. आणि सारंगपुरीच्या फलंदाजांना सूचना आहे, आपण धावपट्टीवरून धावायचं नाहीये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सारंगपुरी संघाची धावसंख्या होते 5 धावा. हिरामन याची सुद्धा चांगली गोलंदाजी. आपल्या षटकामध्ये 2च धाव आणि एक गडी बाद करण्यात यश येतोय, परंतु सारंगपुरी संघ कायसा बॅक फुटला. काशीनाथजी ठाकरे युवा उद्योजक, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राकेश फुल चिरवली तर्फे आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत. पुढील चेंडू, तिसरा षटक संदीप हाताळतोय आणि फलंदाज काहीशी चांगली कामगिरी करू शकत नाही. 2 षटकामध्ये फक्त 5च धावा. चांगली अशी गोलंदाजी सावरोली संघाकडनं.
तिसरं षटक संदीप याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या षटकामध्ये. आणि खूपच खराब चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू फटकावलेला आहे आणि 4 धावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात आणि संदीप याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू आणि उंचावरून मारलेला आहे. बहुधा हा सीमारेषा पार षटकार. पंचांचा निर्णय दोन्ही दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग मारलेला षटकार. खूपच सुंदर फलंदाजी. पुढील चेंडू आणि त्याच दिशेचा चेंडू आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. वारंवार तोच टप्पा, तीच लाईन आणि लेंथ. आणि परंतु क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे एकच धावेवर समाधान. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते 16. तोच टप्पा काहीसा भरकटतोय गोलंदाज संदीप. आपल्या पहिल्या षटकामध्ये सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या 2 षटकामध्ये सावरोली संघाची गोलंदाजी खूपच चांगली. आणि आकाश पुढील चेंडू आणि त्याच टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तिथे चांगलाच क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा वाचू शकत नाही. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि चांगली अशी फलंदाजी करतोय तो महेश आपल्या संघासाठी. कायसा बॅकफुटवर आलेला 2 षटकांमध्ये, परंतु या षटकामध्ये चांगली अशी भर काढताना दिसतोय महेश. आणि पुन्हा एकदा मिड ऑफ साइडला कट केलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि एकच धावेवर समाधान. आणि धावसंख्या होते ती 19. आणि तिसरा षटक या ठिकाणी कंप्लीट होतोय. चौथं षटक मार्गस्थ. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी संघाची धावसंख्या 19. चांगली अशी फटकेबाजी करावी लागणार आहे महेश याला आणि चांगली अशी फलंदाजी करतोय तो या मॅच मध्ये. चौथं षटक समीर याला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाजी समीर याची. आणि चौथं षटक पहिला चेंडू चौथ्या षटकातील आणि फुल डिलिव्हरीचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट आणि या दरम्यान दुसरी धावही कंप्लीट.
2 धावा पूर्ण. चॅम्पियन प्रीमियर लीग चेरवली आयोजित लीग राजेशजी फरडे सीपीएल अध्यक्ष आणि या मोलाचं योगदान गणेश शेठ बोंद्रे या ठिकाणी निर्धाव चेंडू चांगलासा कमबॅक गोलंदाज समीर याचा दिवस 5व्या दिवसातील हा पहिलाच सामना काहीसा दमट असं वातावरण आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने टोळावलेला चेंडू चांगलासा क्षेत्ररक्षण परंतु 2 धाव वाचू शकत नाही. धावा होत आहेत सारंगपुरी संघाच्या 23. चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे. 23 धावांमधल्या 19 धावा एकट्या महेशनी एक साइड चांगली अशी जखडून ठेवली आहे आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला परंतु तिथे चांगली अशी झेल आणि महेश सुद्धा बाद होतोय. मोठा झटका बसतोय तो सारंगपुरी संघाला. आणि महेश अशी चांगली फलंदाजी करत होता परंतु चांगला असा झेल टिपलेला आहे तो सावरोली संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि महेशची जागा घेऊन येतोय सुभाष. आणि यॉर्कर लाईनचा चेंडू परंतु सेफ फलंदाजी सारंगपुरी संघाकडनं कारण मागच्या चेंडूवर गडी बाद होतोय. महेश चांगली अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी आणि या 2 फलंदाजांना आपल्या संघाचा भार सांभाळावा लागणार आहे. आणि उंचावरून मारण्याच्या नादात आणि खराब असं क्षेत्ररक्षण चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे संघासाठी. रिव्हर्सचा प्रयत्न परंतु झेल घेऊ शकले नाही. चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे तरच एक टार्गेट सेट करू शकणार आहेत सारंगपुरी संघ. 4थं षटक आणि समीर याने चांगल्या रीतीने हाताळलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले 5व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाजाचा भार घेऊन येतोय हिरामन याने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आलेला आहे तो हिरामन याला. आणि हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं चांगली फलंदाजी करावी लागणार आहे ती सारंगपुरी संघाला या षटकामध्ये. आणि पुढील चेंडू सुभाष साठी हिरामन याचा. हिरामन याने आपल्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करून दबाव सारंगपुरी संघावर दिलेला आहे. आणि दुसरं षटक हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकाश बघूया आता हे कशा प्रकारे हाताळतोय. आणि पहिला चेंडू आणि कट करण्याच्या नादात परंतु तिथे झेल सोडत आहे एसटी रक्षक समीर. खराब
यष्टी रक्षक म्हणता येईल, थँक्यू डीजे, परंतु झेल सोडलेला आहे. या ठिकाणी चांगली अशी गोलंदाजी, चांगल्या असा टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि दुसरा सुद्धा चांगला असा टप्पा आणि फलंदाज समजू शकत नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू डॉट. पुढील चेंडू रमणीयाचा आणि पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू काहीसा समजू शकत नाही. आणि लगातार तिसरा चेंडू निर्धाव. मी तर म्हणतोय चांगली फलंदाजी करावी लागणार आहे ती सारंगपुरी संघाला. खूपच खराब फलंदाजी होते या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर चांगल्या प्रकारे येत नाही. आणि या दरम्यान एक धाव कंप्लीट. सारंगपुरी संघाची धावसंख्या होते 26 धावा. अजूनही चांगली फलंदाजी करावी लागणार आहे सारंगपुरी संघाला. आणि या ठिकाणी चांगली अशी गोलंदाजी करतोय तो हिरामण. पहिला षटक चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर दुसरा षटकही आपल्या 4 चेंडूवर फक्त एकच धाव. बघूया पाचवा चेंडू आणि डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा निर्णय वाईट. अवांतर धाव. आणि यॉर्कर लाईनचा चेंडू, परंतु पंचांचा निर्णय फेटाळलेले आहे अपील. रिव्ह्यू नाहीये या ठिकाणी, फक्त लेग बिफोर साठी रिव्ह्यू उपलब्ध आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. परंतु या ठिकाणी चांगली अशी गोलंदाज हिरामण. आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. पुढील चेंडू आणि खराब चेंडू, डाव्या इष्टीच्या बाहेरील चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. पुन्हा एक अवांतर धाव. या षटकामध्ये 2 वाईट चेंडू आणि एक सिंगल, अशा प्रकारे 3 धावा खर्च केल्या आहेत ते हिरामण यानं. आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय. पुढील चेंडू आणि उंचावर मारण्याच्या नादात, परंतु तिथे झेल बाद होतोय. एक गडी बाद होतोय. हिरामण याने आपल्या 2 षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करण्यात सक्षम होतोय. पुढील षटक वैयक्तिक दुसरं. वैभव यांनी सुद्धा आपल्या पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 6वं षटक मार्गस्थ. वैभव याचं वैयक्तिक पहिलं. अजूनही 2 षटक बाकी. आणि या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. खूपच खराब फलंदाजी होते ती सारंगपुरी संघाकडनं. पुढील चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव पूर्ण आणि गॅप मधून धावा 4 मिळतायत.
ऋषिकेश फरडे यांचं स्वागत. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. आणि 36 धावसंख्या. 36 धावा. लगातार दुसरा चेंडू चौकार. काहीशी खराब गोलंदाजी होतोय वैभव याची. आपल्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक होतं. चांगला कमबॅक करावा लागणार आहे वैभव याला. आपल्या पहिल्याच 2 चेंडूवर 2 चौकार खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू चांगली अशी फलंदाजी करतोय तो. सुभाष आणि लगातार तिसऱ्या चेंडूवरही चौकार. सुभाष लगातार तिसरा चेंडू चौकार. चांगली अशी सुरुवात 6व्या षटकामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या होते 42. या षटकामध्ये 4 चेंडूवर 14 धावा लगावल्या आहेत त्या. सुभाषाने पुढील चेंडू ओके. बरोबर चेंडू. सामना चालू करायचा आहे. पाचव्या षटकामध्ये 6व्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत त्या वैभव याने. पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, फक्त 3च धावा दिल्या होत्या. आणि पुढचं षटक खूपच महाग आणि निर्धाव चेंडू कट करण्याच्या नादात, परंतु फंबल. निर्धाव चेंडू पंच. नो चेंडू, फ्री हिट. आणि फ्री हिट असणार आहे. पंच फिल्डिंग चेंज करू शकत नाही. ओके. सामना चालू करायचा आहे. आणि फ्री हिट राहणार आहे या चेंडूवर.
आणि चांगला असा कट केलेला चेंडू गॅप मध्ये, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण तिथे आणि दुसरी धाव चोरण्याच्या नादात, परंतु चांगली अशी रनिंग आणि धावा होत आहेत 45. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आपल्या षटकामधील वैभव याचा आणि ज्यांची आम्हाला डीजे मार्फत मदत होते असे महेश आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 डीजे. येरवली 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा पहिलाच सामना सीपीएल अध्यक्ष राजेशजी फरडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोलाचं सहकार्य गणेश शेठ बोंद्रे आणि शेवटचं षटक आणि या ठिकाणी यापुढील होणारा सामना राकेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष कुलवंत नगर. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. या इनिंग नंतर नाणेफेकी होणार आहे. अक्षय शेवटचं षटक पहिल्याच सामन्यातील आणि कमीत कमी धावा द्यायला लागणार आहेत. आणि आपटलेला चेंडू, परंतु चांगला असा फायदा उचलू शकत नाही फलंदाज. चांगला असा चेंडू होता, आपटलेला चेंडू सैर मारा, परंतु तिथे निर्धाव चेंडू. पुढील चेंडू अक्षय याचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू, परंतु गडी बाद होतोय. हिट विकेट. आणि हा लागणारा 7वा झटका
आणि फलंदाज येतोय तो सदानंद. 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूवर चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे. मी तर म्हणतो गोलंदाजी चांगली होत नाही परंतु फायदा उचलू शकत नाही. खूपच खराब फलंदाजी होते ती सारंगपुरी संघाकडून. आणि पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू परंतु फलंदाज समजू शकत नाही आणि एकच धावेवर समाधान बाईच्या स्वरूपात एक धाव. मी तर म्हणतोय जादुई गोलंदाज कट. ओके, एक धाव आणि स्ट्राइकला सदानंद. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू परंतु फायदा उचलू शकत नाही फलंदाज. आणि बाईच्या स्वरूपात एक धाव. तो टप्पा परंतु फायदा उचलू शकत नाही. आणि उंचावरून मारण्याच्या नादात बघूया तिथे झेल होतय की नाही. आणि झेल, गडी बाद. हा 8वा झटका. 46 धावा, 8 गडी बाद. चांगली अशी गोलंदाजी सावरोली संघाकडनं. उंचावरून मारण्याच्या नादात गडी बाद होतोय. आणि शेवटचा चेंडू. सत्तेचाळीस धावा आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. 47 धावा, 48 धावांचा टार्गेट सावरोली संघासमोर. टॉस का बॉस मध्ये यायचंय. राकेश कोट चिरवली संघाचा कर्णधार.
48 धावांचं टार्गेट सावरली संघासमोर. चॅम्पियन प्रीमियर लीग चेरवली राजेशजी फरडे यांच्या अध्यक्षतेखाली राकेश स्पोर्ट्स चेरवली आयोजित आणि ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभले ते गणेश शेठ बोंद्रे. दिवस पाचव्या षटकातील पहिलाच सामना सारंगपुरी संघ जास्त धावा करू शकला नाही. 48 धावांचं टार्गेट सावरोली संघासमोर आणि चांगली फलंदाजी करावी लागणार आहे ती सावरोली संघाला विजय मिळवायचा असेल तर. आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि फलंदाजीसाठी येत आहेत सावरोली संघाकडून वैभव समीर आणि पहिलंच षटक सारंगपुरी संघाकडनं मोहन. पॉवर प्लेचा षटक असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे ते सावरोली संघाला चांगली फटके मारावे लागणार आहेत आणि जास्तीत जास्त फायदा उचलावा लागणार आहे तो सावरोली संघाला जास्तीत जास्त धावा घ्यायला लागणार आहेत. आणि यापुढील कॉमेंट्रीचा भार सांभाळतील प्रदीप फरडे. धन्यवाद. हॅलो हॅलो. अतिशय रोमांचक सामना सावरोली वर्सेस सारंगपुरी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू परंतु एक धाव पूर्ण आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या आपल्या संघाचं खातं ओपन होतंय. एक धाव. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उंचावलेला चेंडू झेल होतो की काय परंतु वन बाउंस सीमा पार चौकार. वैभवचा सॉरी षटकार मोहनला कमबॅक करावं लागेल. चांगलासा कट केला चेंडू परंतु एक धाव आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या होते 8 धावा. मोहनला चमत्कार करावा लागेल.
मिस फील्ड, एक धाव पूर्ण. चांगलासा कमबॅक मोहन याचा. पुढचा चेंडू मारा करतो वैभव. आता मात्र षटकार. वैयक्तिक पहिला सांगिका दुसऱ्या षटक घेऊन येतो भरत. स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज वैभव. पुढचा चेंडू भरत याचा मारा करेल तो समीर. आता मात्र गोलंदाजी चमत्कार त्रिफळाची तर. हॅलो हॅलो हरे जिबेर यांचं आगमन. चांगलीशी गोलंदाजी भर द्यायची. आता मात्र स्ट्राईकला ज्ञानेश्वर. चांगलासा कट केला चेंडू, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज वैभव. चांगले असते दोन षटकार आपल्या बॅट मधून लगावले. यापुढील सामन्याची नाणेफेकी होते कुलवंत नगर विपक्ष राकेश स्पोर्ट्स चेरवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. चांगलासा डॉट चेंडू, काही समजला ना वैभव याला पूर्णपणे जखडून ठेवलाय भारत याने. आता मात्र लॉंग दिशा मारले चेंडू. चांगलीशी फिल्डिंग. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण. आणि या दोन धावीच्या मदतीने धावसंख्या होते 18 धावा. चांगलीशी गोलंदाजी भरत याची. नॉन स्ट्राईकचा फलंदाज, पिचच्या बाहेरून धावायचं आपल्याला. चांगलीशी गोलंदाजी, काहीच समजला नाही वैभव याला.
धावसंख्या स्थिरावलेली 18 धावा. आता मात्र उंचावर गेला चेंडू, झेल होतो की काय, आणि झेल बाद. डीजे विकास वैभवाची जागा भरून काढण्यात येतो हिरामन. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला सांगिक 30 षटक. आकाश धावसंख्या स्थिरावलेली 18 धावा. धावसंख्या 18 धावा. पॉवर प्लेचं षटक. बारा चेंडू, सॉरी 15 चेंडू आणि 30 धावा केल्या तर नक्कीच बोनस पॉइंट मिळेल सावरली संघाला. या पुढील होणारा सामना राकेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष कुलवंत नगर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय. गोलंदाजी मार्कवर आकाश. स्ट्राईकला हिरामन, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर. या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. आणि बॅटचा कडा गेलेला चेंडू आणि झेल बाद. राकेश स्पोर्ट्स चेरवली संघाने नाणेफेकीत जिंकलेले आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. घरचा ग्राउंड आहे त्यामुळे थोडा दडपण तर राहीलच, परंतु प्रयत्न राहील आमचा कुळे संघाला, कुलवंत नगर संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा. बघूया आता प्रत्यक्ष ग्राउंडवरच आपल्याला सर्व या गोष्टीची कल्पना येईल. धन्यवाद. आपण प्रथमच या ग्राउंडवर खेळणार आहात तर काय भूमिका असणार आहे आपली? खऱ्या अर्थानं आम्हीही एक्साइट असू की या ग्राउंडवर खेळणार आहोत पहिल्यांदाच, आणि हे त्यांचं घरचं ग्राउंड आहे, तरी पण आम्ही देखील चांगल्या पद्धतीचा धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. आज खऱ्या अर्थानं गणेश जयंती, माही गणेशोत्सव. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रयत्न राहील जास्तीत जास्त रन करण्याचा. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. हॅलो, चांगल्याशी डाय मारली. न स्ट्राईक फलंदाज ज्ञानेश्वर. स्ट्राईक येतो गणेश. पाहूया पुढचा चेंडू आकाशाचा. मारा करतो गणेश चांगलासा. ऑप्शनच्या कट केले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव प्रयत्न. दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या होती 20 धावा. चांगलीशी गोलंदाजी आकाशाची. आता मात्र काऊ कॉर्नर दिशेने मारले चेंडू.
एक धाव पूर्ण आणि एका धाव समाधान मानावं लागेल सावरोली संघाला. धाव संख्या 21. चांगलासा कमबॅक आकाशाचा, चांगलीशी गोलंदाजी. डायरेक्ट हिट पाहूया. विकेट चांगलीशी थ्रो डायरेक्ट हिट. गणेश त्याची जागा भरून काढण्यात येतो. किशोर साई मंदार यांचं आगमन. स्टेजवर विराजमान साई मंदार. पुढील चेंडू आकाशाचा मार करेल तो किशोर. चांगलासा लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू. एक धाव पूर्ण आणि एक धाव समाधान. धाव संख्या 22. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 22 धावा. पूर्णपणे जखडून ठेवले ते सावरोली संघाला. भरत आला परत. पाहूया कशा प्रकारे आपले गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं सांगे 14 षटक भरत याचं. आता मात्र डॉट चेंडू. किशोर याला काही समजलं नाही. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या 22. चांगलीशी गोलंदाजी भरत याची. पहिला चेंडू डॉट. काहीच समजलं नाही किशोर याला. पुढील चेंडू भरत याचा. मारा करत किशोर. आता मात्र लॉंग दिशे मारले चेंडू परंतु मिसफिल्ड होते. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 24.
लॉंग दिशे मारले चेंडू परंतु क्षेत्ररक्षक ताईनाथ परंतु एकच धाव. धाव संख्या 25. आणि याची उत्तुंग झेल. शहापूर तालुक्यात चेरवली गावात स्पर्धा ही जोरान. चांगलीशी गोलंदाजी परत याची पुढील चेंडू मारा करेल तो किशोर. कट केला चेंडू परंतु मिसफिल्ड होत आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि दोन धावीच्या मदतीने धावसंख्या होते 27 धावा. नॉन स्ट्राईक बॅट्समॅन पिचच्या बाहेरून धावायचंय. विनंती आहे आपल्याला नॉन स्ट्राईक बॅट्समॅन. परत एकदा चांगली फिल्डिंग आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या होती 28. अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज सावरोली संघाला. गोलंदाज रोहन पाहूया कशा प्रकारे चमत्कार करतोय. आता मात्र रिव्हर्स शॉटचा प्रयत्न. रिव्हर्स शॉट यशस्वी. षटकार. आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय. किशोरच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा षटकार.
धावसंख्या 34. रोहन याच्या पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय किशोर याने पुढील चेंडू. रोहन याचा मारा करेल किशोर. आता मात्र कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्या 35. चांगलासा कमबॅक रोहन याचा. पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. काहीच समजलं नाही. चेंडूने उचली घेते सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. चांगलासा कमबॅक रोहन याचा. पुढील चेंडू. आता मात्र भरकटलेला चेंडू 55 समांतर वाईट चेंडू. धावसंख्या 36. परत एकदा वाईट चेंडू. पूर्णपणे दबाव गोलंदाजावर. धावसंख्या 37. अजूनही 11 धावांची गरज सावरोली संघाला. आता मात्र ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगली थ्रो आणि एकच धाव. धावसंख्या 38. अजूनही 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगला कट केले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. तू तुम्ही मे परंतु एकच धाव. ऑफसाईडच्या दिशेने मारले चेंडू. एक धाव पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरा सांघिक 6वं षटक आकाशाचा.
धावसंख्या 41. आता मात्र स्ट्राईकला किशोर. आता मात्र डॉट चेंडू. आता मात्र ऑप्शन मारले चेंडू आणि सीमापार चौकार. धावसंख्या वाढ. किशोरचा बारसा म्हणण्यात येतोय तो अजय. आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या 46. चांगलासा कमबॅक आकाशाचा. आता मात्र 7 चेंडू आणि 2 धावांची गरज सावरवली संघाला. सात चेंडू आणि 2 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद. वाईट चेंडू. आणि हा बोल्ड. अति लांब लांब
4 चेंडू. चार चेंडू आणि एक धाव. चांगलं समीकरण पूर्णपणे जखडून ठेवलं सावरवली संघाला. परत एकदा डॉट चेंडू. तीन चेंडू एक धाव. परत एकदा डॉट चेंडू. चांगलीशी गोलंदाजी, चांगलासा कमबॅक विनोद याचा पूर्णपणे जखडून ठेवलाय सावरवली संघाला. पहिला चेंडू वाईड होता परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट. सलग 3 डॉट चेंडू. चांगलीशी गोलंदाजी विनोदाची. 2 चेंडू आणि एक धाव. चांगलं समीकरण. चांगलीशी गोलंदाजी विनोदाची. फलंदाज अनिल. सलग 3 चेंडू डॉट. चांगलीशी गोलंदाजी विनोदाची. टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दोन्ही संघांना सूचना आहे. टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पुढील चेंडू विनोद याचा. आता मात्र उंचवलेला चेंडू झेल होतो की काय आणि हा झेल बाद. चेंडू जाई सीमा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल आणि चेंडू जर एसटी रक्षकाच्या हातामध्ये असेल तरी तुम्ही रन धावू शकता. सावरवली संघ चेंडू जरी एसटी रक्षकाच्या हातामध्ये असेल तरी तुम्ही रन धावू शकता. एक चेंडू एक धाव. चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाहूया. एक चेंडू एक धाव. नॉन स्ट्राईकला अक्षय. वाईट चेंडू. पंचाच्या दोन्ही समांतर वाईट चेंडू आणि वाईट चेंडूला रिव्ह्यू नाहीये. वाईट चेंडूला रिव्ह्यू नाहीये. सावरवली संघ मॅच होईल. लाईव्ह बंद कर जरा.